मम्मा पिंक खाना सगळे खाणार? ठीक आहे, मग खा. नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाप्पाच्या आवडीचे आणि माझ्या लेकाच्याही आवडीचे आज आपण नारळी पौर्णिमा विशेष असे मोदक बनवणार आहोत. याच्यासाठी तूप घेतलेलं, एक खवलेला पूर्ण नारळ घेतलेला आहे. थोडासा परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर घाला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड आणि भाजलेली खसखस घाला. आता इथे मी घालणार आहे रोज सिरम. हो, हे मोदक रोज सिरमपासून आपण बनवलेले आहेत आणि खूप छान होतात. आता गणपती बाप्पा पण येणार आहेत आपल्याकडे, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करा, म्हणजे तुम्हालाही आवडतील आणि बाप्पाला तर मोदक आवडतातच. असे थोड्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करा, खूप छान होतात हे मोदक. त्याच्यामध्ये थोडेसे रोज पेटल घाला आणि जी खोय ती थोडीशी अशी ड्राय होस तोपर्यंत परतवून घ्या. घाल्यानंतर हे बघा अशी. त्याच्यानंतर आपण दुसरीकडे पातेल्यामध्ये हे नारळाचं पाणी घेतलेलं आहे, त्याच याच्याने आपण 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे नॉर्मल. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घातलेलं आहे. रोज पेटल घाला, रोज सिरम घाला, त्याला चांगली उकळी येऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 वाट्या आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि चांगलं मिश्रण हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गुटली होता कामा नये. आणि असं जेव्हा आपलं उकळवणे रेडी होतो तर परातीमध्ये ओता आणि जास्त थंड होऊ देऊ नका. थोडं गरम असतानाच पीठ मळायला घ्या. पीठ व्यवस्थित मळा, म्हणजे पीठ जेवढं तुम्ही मळाल तेवढं तुमचा मोदक सॉफ्ट होईल. म्हणून पीठ व्यवस्थित मळा. थंड झाल्यावर पीठ मळाल तर त्याचा मोदक एवढा खास होत नाही, म्हणून व्यवस्थित पीठ मळायचा. अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे, ते बघू शकता. याला परत एकदा आपण हाताच्या तळव्याने आपण मळणार आहोत. अर्धा त्याचा भाग करून परत मळून घ्या अशा प्रकारे. म्हणजे तो पीठ असा ताणला ना की त्याचे मोदक खूप सॉफ्ट होतात. दुसऱ्या दिवशीही मोदक हे असे सॉफ्ट राहतात. पण पीठ जेवढं तुम्ही मळाल तेवढं चांगलं आहे. अशा प्रकारे मळून घ्या. त्याचे एकसारखे सगळे गोळे बनवून घ्या. जर हाताने वळता येत असेल तर हाताने मोदक करा, किंवा तुम्ही इथे पुरी मेकर मी घेतलेला आहे, त्याच्याने अशा मी एकसारखे सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या मोदकाच्या. आणि मग हाताच्या 3 बोटाने, म्हणजे आपला अंगठा, मधलं बोट आणि दोघांच्या मधलं बोट, याच्याने आपण त्याला अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. पुरी थोडीशी जाडसरच ठेवायची, म्हणजे मोदक चांगला होतो. पातळ हवी असेल पातळही ठेवू शकता तुम्ही. आणि त्याच्या कळ्या पाडून सारण भरून घ्या. त्याच्यामध्ये कळ्या पाडताना थोडंसं हाताला पीठ घेऊ शकता तुम्हाला तर म्हणजे पारीतीचे बनवताना चिपकत असेल तर. नाही घेतलं तरी हरकत नाही. आणि जेव्हा तुम्ही मोदक वाफवायला ठेवाल तेव्हा वाफवळीला तेल लावा, किंवा तुम्ही तिथे सुती असा कपडाही तुम्ही त्याच्यावर ठेवून हे मोदक वाफवू शकता. मी इथे हळदीची पानं ठेवलेली आहेत. माझ्या मिनी गार्डनमध्ये छोटंसं हळदीचं झाड आहे, मग त्याचीच पानं मी त्याच्यामध्ये ठेवलेली. आणि मोदक एक 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. आता आपण हे मोदक जेव्हा आपण स्टीम करायला ठेवू तेव्हा ते थोडेसे पाण्यामध्ये असे डीप करून घ्या, जेणेकरून त्याचा एक्स्ट्राचा जो सुका पीठ आहे तो निघून जाईल. आणि आपले रेडी आहेत हे रोज मोदक. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अभिज्ञा, हे घे. आवडतात ना मोदक तुला? आणि सांग मला कसे झाले. कसे झाले? एकच नंबर. आवडले? हा मग